आता जर चूक झाली तर तुम्हाला ना परत करता येईल ना तुम्हाला तुमची बाजू मांडता येईल. आई आई माझं ऐका, हे व्रत करू नका हो. तुमचं प्रामाणिकपणा आपण कायद्याने सिद्ध करूयात ना. मी वाटलंच तर हात जोडते तुमच्या पुढे, पण हे असलं काही करू नका आई. तुम्ही सरळ नाही म्हणा आणि घरी चला प्लीज. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. मी हे व्रत करायला तयार आहे. आशाबाई जगताप हे व्रत करणार आणि मरणार. आई तुम्ही हे व्रत स्वीकारलं नाहीये. डॅडीने तुम्हाला हे स्वीकारायला भाग पाडलंय, पण ते हे सगळं का करतायत हे मला शोधायलाच हवं. सूर्या, आई देवीची ज्योत घेऊन पाण्यात उभ्या राहणार आहेत आणि त्यांना त्यांच्यासोबत एक माणूस लागणार आहे ज्योतीमध्ये तेल घालण्यासाठी. तर मी त्यांच्यासोबत राहायचं ठरवलंय. सूर्या काहीतरी बोल ना रे. अरे एवढं कठीण व्रत करतायत त्या, कसं झेपणार आहे त्यांना हे सगळं? आणि या सगळ्यामध्ये त्यांना काही झालं म्हणजे मग? सूर्या आई येतणार आहे त्या तुझ्या. हे बघ, त्या बाईचा माझा काही एक संबंध नाही आणि ते व्रत मी नव्हतं करायला सांगितलं तिला. तिच्या इच्छेनं ठरवलं ना तिनं. मी काढू मग? ठीक आहे, मुलाच्या नात्याने नाही पण माणुसकीच्या नात्याने तरी अडवू शकतोस ना तू त्यांना. अरे त्यांचं वय बघ, तब्येत बघ त्यांची. सूर्या त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर तुला थोडी पण दया नाही करे वाटत? येते ना, येते दया. तिच्यावर येते, माझ्या परिस्थितीवर येते, माझ्यावर येते. मग आहे ना जुनं सगळं आठवतं मला. आणि त्या दयेची जागा आहे ना मनात खतखतत असलेला राग घेतो. मग हे बघ, माझ्यात माणुसकी अजून जिवंत आहे म्हणून तुला तिच्याबरोबर जाण्यापासून मी अडवलेलं नाही. माझ्या बायकोनं काय करायचं, कोणाबरोबर जायचं हे ठरवू शकत नाही असं नाही मी. आणि मला ते करायचं नाही. तुला जे वाटतंय ना ते तू कर. माझ्या मनाला जे पटते ना ते मी करेन. हं? हे बघा, ठरलेल्या मुहूर्तावर पाण्यात उतरायचं आहे. नदीच्या पाण्यात उतरल्यानंतर सतत देवीच्या नावाचा जप करायचा आहे. अगदी पहाटेपर्यंत चालू ठेवायचं आहे. चला. आई हे व्रत म्हणजे देवी आईसाठी घातलेली महापूजाच म्हणायची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवापेक्षा मोठं काहीही नसतं. तब्येतीच्या बाबतीत तुम्हाला काही जरी वाटलं ना तर मी इथे तुमची सून आणि डॉक्टर म्हणून उभी आहे. तुला अजून काय पाहिजे ना तर सांग बरं का. हं? तेजू अक्का, तुला अजून बाळाचा अंदाज लागत नसेल ना ग? अगं भागू इतकेच कुठं, अजून वेळ आहे त्याला. तेजू,
अजिबात हलगर्जीपणा करायचं ना. तुला बांधपणासाठी काय काय पाहिजे ना आत्ताच सांगून ठेव. मी आत्तापासून तयारी करतो. हा हा अक्का, मला तर आपल्या घरात कधी बाळ येतंय ना असं झालंय. इथं घरभर पळताना दिसायला लागले. त्याला नुसतं पळवायचं नाही, आपण सगळ्यांनी मिळून खेळवायचं. मी आहे ना सगळी कामं सोडून त्याबरोबरच खेळत बसणार आहे. मामाच बाबाबरोबर खेळणार तर काय अर्थ आहे, हाय का नाही? ते म्हणलं ना की घोडा पण, की घोडा बनायचं. ते म्हणलं ना खांद्यावर बस, की खांद्यावर बसायचं. दादा पण तुला माहितीये ना, लहान लेकरांना खांद्यावर घेतलं की ते सुसू करतात. बरं. दादा, आपल्यापैकी कोणी नदीवर का नाही गेलं? तेजू, तू त्याचा नको विचार करू. हे बघ, त्याच्याशी आपला काही संबंध नाही ना, त्याचा नाही आपण फरक पडून घ्यायचं. कळलं? तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हे तर का घे. आई तुम्ही इथं आहात तर मी घरी जाऊन येतो. काकड आरतीपर्यंत हे व्रत असंच चालू ठेवा. हो